बोला. एक ट्रॉलीवर ठीक आहे. हां आवाज ठीक आहे. नमस्कार, मी हितेश राजनेरे बोरा शहर का तहसील कार्यालयाचा हा परिसर नुकतंच माना समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी पुसारी साहेब यांना नुकतंच त्यांनी समस्येचं निवेदन सादर केलं आहे. या प्रसंगी नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपण एक जिल्हाध्यक्ष म्हणून आपण नुकतंच या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे. काय बोलायला या प्रसंगी, काय समस्या नेमकी? सर, गेली 4 ते 5 वर्षापासून आमची मुख्य समस्या आहे जात वैधता प्रमाणपत्र. जात वैधता प्रमाणपत्र आमचं जवळपास 6 ते 7 हजार जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी समिती गडचुली ते प्रलंबित ठेवलेलं आहे. आणि हे प्रलंबित ठेवण्याचंच कारण नसून हे राज्य शासनाचं आणि प्रशासनाचं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला दूर कसं करता येईल त्यासाठी आज आम्ही एक संघर्ष रॅली म्हणून आज 23 नोव्हेंबरला ओरोरा HDO कार्यालय इथे काढली होती. आणि ही रॅली एकदम शांततेच्या मार्गाने काढली होती. आम्हाला शिक्षणापासून वंचित कसं ठेवता येईल हे राज्य शासन आणि प्रशासन हे काम करून राहिलं आहे. जवळपास 2006 ते 2011पर्यंत आम्हाला व्हॅलिडिटी मिळत होती. त्यामधून आमचे विद्यार्थी चांगलं उच्च शिक्षण घेऊन चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर गेले. काही डॉक्टर झालेले आहे. सर्वे केला तर जवळपास 60 ते 70 डॉक्टर झालेले आहे विद्यार्थी. पण ह्या 11 ते 2016 हा कालावधी आहे आमचा व्हॅलिडिटीचा. तो व्हॅलिडिटी आमचा मुद्दा मिळाला नसल्यामुळे आमचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहे. कुठल्या शासकीय नोकरीत समाविष्ट नाही झालेले आहे. आणि नेमकं कारण कसं आहे, सर्वोच्च न्यायालयाचा रिझल्ट आत्ता 16/4/2016ला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. घरातल्या कुटुंबातील एखाद्याही व्यक्तीची व्हॅलिडिटी निघली असेल तर त्यांना कुठलीही अट न देता 15 ते 20 दिवसामध्ये व्हॅलिडिटी देण्यात येईल. सेकंड थिंग, 1950चा पुरावा जर यांच्याकडे असेल, कुठलीही तपासणी न करता कुठलीही अट न घालता त्यांना त्वरित व्हॅलिडिटी देण्यात यावी. तरी पण या निर्णयाला जवळपास आज 6 ते 7 महिने झालेले आहे. तरी पण हे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. हा प्रशासन कारण काय वाटतं तुम्हाला? प्रशासनाचं षडयंत्र आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही आहे का बरं आहे? मग ते कुठलं षडयंत्र वाटते नेमकं? षडयंत्र आम्हाला असं वाटते की माना जमातीचे विद्यार्थी शिक्षणापासून किंवा कुठल्या पदापासून कसे वंचित राहील हे त्यांचं मुख्य षडयंत्र आहे. या समस्येला तुम्ही वाचा फोडण्यासाठी केव्हापासून प्रयत्न करता? जवळपास गेली 4-5 वर्षापासून आम्ही कोर्टाच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून म्हणा आम्ही हा प्रश्न सोडवून राहिलो आहे. आणि फक्त आम्हाला पदाधिकारी राज्याचे असो कुठल्या जिल्ह्यातील असो फक्त आम्हाला आश्वासन दिलं, कुठलाही ठोस उत्तर आम्हाला दिलं नाही. तो आम्हाला व्हॅलिडिटीचा मुद्दा जवळपास 5 ते 6 वर्षापासून आम्हाला निकाली काढला नाही. न्यायालयाचं प्रशासन निर्णय धुडकावून झाला आहे. मी तर म्हणतो जे प्रशासन आणि राज्य शासन न्यायालयाची अंमलबजावणी करत नसेल तर यांच्यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ठिकाणी परत माझ्यासोबत तालुकाध्यक्ष म्हणून काय बोलाल नेमकं या मोर्चामध्ये? भरघोस म्हणजे अति भव्य असा या ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय. समाज बांधव पहिल्यांदाच असा एक भव्य दिव्य मोर्चा बोरा शहरात निघालेला आहे. काय बोलाल नेमकं? तुमच्या आता लक्षात आलंच असेल की शासनाविरुद्ध माना जमातीच्या जनसामान्याची भावना ही पेटल्यासारखी आहे. कारण त्यांना वारंवार त्यांच्यावर संविधानात्मक अधिकार यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर वारंवार अन्याय करत आहे शासन. याचा अर्थ संविधानाचा अपमान होता या ठिकाणी. बिलकुल संविधानाचा अपमान खरंच होतोय. आणि षडयंत्राद्वारे आपल्या आमच्या माना जमातीला वारंवार आदिवासी हक्कापासून वारंवार डावलले जाते. काही तरुणीसोबत माना समाजाच्या आमच्यासोबत नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे? काय बोलाल तुम्ही नेमकी या ठिकाणी? काय कशा प्रकारे अन्याय होतो तुमच्यावर? आम्हाला प्रशासन जे आमच्यासाठी जी व्हॅलिडिटी आहे ती विद्यार्थ्यांना दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असतातच, पण त्यासोबत आणखी ती मुलांची शिष्यवृत्ती. किती वर्षापासूनचा संघर्ष आहे हा 3-4 वर्षापासून संघर्ष सुरू आहे. जवळजवळ आता 3-4 वर्ष होते की मुलांची शिष्यवृत्ती बंद आहे. आणि शासनाने गरीब मुलांसाठी शिष्यवृत्ती चालू केली आहे. जर शिष्यवृत्तीच नाही मिळणार तर गरीब आईबाबासुद्धा त्या मुलांना शिकवण्याची तयार होती. आणि त्यामुळे जे गरीब मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित राहतात. तसेच जे उच्च शिक्षण आहे त्यातसुद्धा शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्यांना सूट दिली जातात.
त्यापासून सुद्धा उच्च शिक्षणापासून विद्यार्थी म्हणजे दूर राहिला जात आहे, शिक्षणापासून वंचित राहिला जात आहे. त्यामुळे विकास जो कुठेतरी थांबला आहे. ही समस्या घेऊन तुम्ही कुठल्या लोकप्रतिनिधीकडे गेले होते का? ही समस्या घेऊन आम्ही जवळपास मुनगंटीवार साहेबांचा, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री तसेच केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा केला आहे. फक्त त्यांनी आश्वासन व्यतिरिक्त आम्हाला ठोस कुठलंही उत्तर दिलेलं नाही. याविरुद्ध काय संघर्ष करणार? याविरुद्ध आता पुढचं आमच्या संघटनेचे पाऊल कदाचित निवडणुकीवर बहिष्कार हे सुद्धा राहू शकेल. निवडणुकीवर बहिष्कार हा एकमेव सोल्युशन आहे का? निवडणुकीवर जर बहिष्कार टाकला तर राज्य शासनाला आणि आयोगाला माहिती होऊन जाईल की ह्या समाजावर कसा अन्याय होतो आहे. हा पर्याय नाही होऊ शकत का? एखाद्या उमेदवाराला पाडलं तर तुमच्या समाजाची दखल घेईल असं नाही होऊ शकत का? नाही, असं होऊ शकणार नाही. कारण की त्यांनी जो अधिकारी समाजाची दखल घेईल असं तुम्हाला का वाटतंय? कुठल्या माध्यमातून समाजाची दखल घेईल असं तुम्हाला वाटतंय? कारण एकमेव असं आहे की जी आमची मागणी आहे ती व्हॅलिडिटीच नाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी मोठ्या अथक परिश्रमाने हा तुम्हाला हक्क आणि अधिकार दिला आहे, त्याच्यावरच तुम्ही बहिष्कार टाकतो म्हणता हे योग्य आहे का? नाही, आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारावर बहिष्कार टाकतो हे आम्ही म्हटलेलं नाही आहे. आणि आताच तुम्ही म्हणताय की आम्ही निवडणुकीत बहिष्कार टाकू. नाही, निवडणुकीवर कसा बहिष्कार टाकतोय आम्ही त्याच्यावर आम्ही विचार करूया. आम्हाला काय करता येईल, पुढची भूमिका आम्ही नेमकी तुम्हाला काय राहील हे येत्या काळात आम्ही तुम्हाला सांगूच. यानंतर आपल्या आंदोलनाची दिशा काय असणार? यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या याच्यापेक्षा आम्ही तीव्रतेने रस्त्यावर उतरू. म्हणजे आमचा छोटा वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, आम्ही पूर्ण ताकदीने तीव्रतेने आणि या मागण्या समोर आणू आणि आमच्या ज्या मुलाबाळांना अडचण होत आहे त्याच्यावर आम्ही अन्याय सहन करणार नाही, पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू. प्रस्तावित राजकीय व्यवस्थेसंदर्भात तुमचं काय मत आहे? ही राजकीय व्यवस्था आमच्या आदिवासीचे प्रश्न सोडवण्यात पूर्ण फेल ठरलेली आहे आणि ह्या राजकीय व्यवस्थेला उलटून टाकण्यासाठी आम्ही पुरेपूर संघर्ष करणार आहोत. कुठल्या प्रकारे उलटून टाकण्यासाठी प्रयत्न करणार? बघा, एकीकडे राज्य शासन म्हणते की आदिवासींचे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे आणि जेव्हा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा राज्यामध्ये जे सरकार येते त्यांनी जर आमच्या प्रशासनामार्फत जर आमच्या व्हॅलिडिटी अडवून ठेवल्या असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? त्यांना धडा शिकवण्यासाठी संवैधानिक मार्गाने कोणतं आंदोलन करणार? त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर त्यांना म्हणू की आमच्या मागण्या पूर्ण करा. त्यांना आम्ही रस्त्यावर येऊ. तुम्ही अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून तुम्ही मागण्यासाठी रस्त्यावर उतरतात, आंदोलन केले, निवेदन केले, पण अजूनही तुम्हाला यश प्राप्त झालं नाही आहे. काय बोलाल? बघा, कसं असते, आपण वारंवार पाठपुरावा करतो, शेवटी काय होते, नाका आणि तोंडाच्या बरोबर वरती पाणी जाते. तर आपल्याला आपलं कळतंय का नाही, आता आपलं झालंय, पाठपुरावा झालाय, आता आपल्याला नवीन काहीतरी करावं लागेल. तर येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला माहिती पडणार, राज्य शासनाला माहिती पडणार, प्रशासनाला माहिती पडणार की लोक काय करणार आहे. तुमचे जे वारंवार या ठिकाणी जे निवेदन सादर होत आहे, पण जे कुठली दाद शासन जर देत नाही आहे तर तुम्ही असंविधानिक मार्गाने सुद्धा आमचा अंत पाहण्याचा शासनाने प्रयत्न करू नये अशी बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी माना समाज बांधवांच्या विद्यार्थी संघटनेने या ठिकाणी दिली आहे. या ठिकाणी मी हितेश राजनेरे, आपलं चॅनल आपला थाट.